आज 12 फेब्रुवारी. आज महादजी शिंदेंचं पुण्यस्मरण दिन आहे. 1794चा त्यांचा जो आहे तो मृत्यूदिन आहे. आपल्याला साधारणतः 1727 किंवा 1729 असे दोन्ही आपल्याला उल्लेख आढळतात जन्मसालचे महादजी शिंदेंच्या. महादजींचं महत्त्व आहे ते मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर ब्रिटिशांनी ते अधोरेखित केलेलं आहे की द ग्रेट मराठा ही टर्म पहिल्यांदा ब्रिटिशांनी महादजीसाठी वापरले. महादजी शिंदे जे आहेत, राणोजी शिंदे स्वतःच म्हणजे थोरले बाजीराव पेशवे जे आहेत त्यांनी जी लोकं निवडली होती त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे राणोजी शिंदे, जे कनेरखेडचे जे होते ते सातारा जिल्ह्यात त्यांचं मूळ गाव होतं. आणि मग तिथून त्यांनी उत्तरेत जे स्वतःचं बस्तान बसवलेलं जे आहे ते. महादजींचं तिसऱ्या पानिपतात महादजी होतेच, जखमी झालेले होते आणि ते त्यामुळं पाय तो आदू झालेला आपल्याला त्यांना दिसतो आयुष्यभर जो आहे तो. परंतु 1761ला जेव्हा संक्रांतीला 11 जानेवारी 1761ला जेव्हा तिसरं पानिपत झालं त्यानंतर 10 वर्षातच मराठी सत्तेला परत दिल्लीमध्ये तेवढंच महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका याची महादजींचीच आहे. त्यामुळं ते एक मानसिक आघात मोठा आहे मराठी एकूण समाज मनावर जो आहे तो की तिसऱ्या पानिपतचा जो आहे तो. परंतु डिफॅक्टो बघितलं तर नंतर 20 वर्ष दिल्लीचा डिफॅक्टो रूलर जे आहेत ते महादजीच आहेत. शाह आलम हा फक्त नावापुरता आहे. साधारणतः 20 ते 25 वर्ष गादी जी आहे दिल्लीची ती पूर्णपणे महादजींच्याच ताब्यात आहे. त्यांनी वकीले मुतालिक नावाचं जे थोडक्यात वजीरच्या जवळ जाणारं जे पद आहे ते, किंवा आता त्यांना पाटील बाबा म्हणून म्हटलं जायचं, त्या एकूण कारभाराची जी पद्धती आहे त्यामुळं 18व्या शतकाच्या सेकंड हाफमधलं सगळ्यात महत्त्वाचं नाव महाराष्ट्रातनं म्हटलं किंवा एकूणच भारतात म्हटलं तर ते महादजी आहेत. महादजींचं दूरदृष्टी कशासाठी आहे की फौजेचं जे आधुनिकीकरण आहे ते फ्रेंच एक सरदार त्यांनी निवडलेला होता डिबॉय नावाचा, आणि त्याच्याकडून एक मॉडर्न आर्मी ज्या प्रकारची असते त्या प्रकारचं त्यांनी ट्रेनिंग, ज्याला कवायती फौज ज्याला म्हटलं जातं त्या प्रकारचं ट्रेनिंग त्यांनी, किंवा तोफखाना उभारणं, तर ह्या सगळ्या गोष्टी महादजींनी सुरू केल्या होत्या. आणि ब्रिटिश हे आपले शेवटचे शत्रू असणार आहेत ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आहेत ते. आणि मग त्यांचा शत्रू तो आपला मित्र असला पाहिजे म्हणून फ्रेंचांशी एकूण जवळीक आहे. म्हणजे ब्रिटिशांशी विरोध करायला आपण एक पॅन इंडिया अलायन्स उभा केली पाहिजे असे मानणारे 3 लोक आहेत. त्यामध्ये महादजी एक आहेत, नाना फडणवीस एक आहेत आणि टिपू सुलतान एक आहे. नाना फडणवीसांनी लुबिनला बोलवलंच होतं आपल्या पेशव्यांच्या पुण्याच्या दरबारात जे आहे ते पेशव्यांच्या. त्याचप्रमाणे मग डिबॉयच्या जसं महाराजा रणजित सिंगांनी पण तो प्रयोग केला होता की आधुनिक धर्तीवरचं जे फौज आहे ते, परंतु असं पॅन इंडियन एक अलायन्स बनवावं ब्रिटिशांविरोधात. त्यात ते 3 नावं येतात, त्यातलं पहिलं नाव जे आहे ते महादजींचं आहे. दुर्दैवानं असं झालं की 1794मध्ये मृत्यू आहे आणि मग ते 1800च्या अगोदर त्या तिन्ही महत्त्वाच्या लोकांचा मृत्यू आहे. नाना फडणवीस पण गेलेत 18व्या शतकाच्या शेवटी, अहिल्याबाई होळकरांचा पण मृत्यू झाला आहे, महादजींचा पण मृत्यू झाला आहे. त्यामुळं एक पॅन इंडियन ज्याला म्हणता येईल अखिल भारतीय असं नेतृत्व मराठा कॉन्फेडरसीला 1800 नंतर फारसं दिसत नाही कुठं. यशवंतराव होळकर होते, परंतु मग बाकी लोक त्यांना प्रेशराईज करतात यशवंतराव होळकरांचं जो आहे ते, आणि त्यांचा आणि पेशव्यांच्यामध्ये वाद आहेत जे अगदी पराकोटीपर्यंत आहेत, युद्ध करण्यापर्यंत ते वाद आहेत. परंतु महादजींचं महत्त्व आहे ते त्यासाठी आहे की पानिपत नंतर 20 वर्षातच सगळी ग्लोरी जी आहे मराठा ग्लोरी ती परत एस्टॅब्लिश त्यांनी ती केलेली आहे भारतात जी आहे ती. आणि त्यामुळं महादजींचं महत्त्व आहे आणि त्यामुळंच ते कंटिन्यू ज्याला म्हणता येईल की सर्वात श्रीमंत संस्थान पण तेच राहिलेलं आहे. म्हणजे भोपाळचे नवाब, महादजी आणि निजाम जे आहे हे साधारणतः 3 संस्थानं जी आहेत ती सर्वात प्रबळ अशी मानली गेलेली आहेत तुमच्या आत्ता अगदी 1948पर्यंत जी आहे ती, आणि त्यांनी ती कंटिन्यू त्या प्रकारची लिगसी टिकवून ठेवलेली आहे. तर महादजींचं आज पुण्यस्मरण आहे, त्याबद्दल त्यांना अभिवादन करूया. ह्याच्याबद्दलच्या डिटेल जे आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण आहेत नोट, जे आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त असणार आहे, जे की आपल्या GS1 हिस्ट्री महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो त्यासाठी. तर आपला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा, मी लिंक त्याची त्या ठिकाणी देतो आहे. धन्यवाद.